जळगाव चषक सुरू झाला तिथे देसाई 40+ ने बाजी मारलेली आहे. चौथ्या मॅच मध्ये बामाली 40+ आणि जुने डोंबिवली 40+ अशी मॅच असेल. त्यामुळे खेळाडूंनी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा प्लीज. जुने डोंबिवली 40+ आणि बामाली 40+. महेश पाटील येतात बघा, लेजंड क्रिकेटर जुने डोंबिवलीचे महेश पाटील. एक काळ त्यांनी गाजवलं ज्यावेळी युट्यूब सुविधा नव्हत्या मित्रांनो, तेव्हा महेश पाटील शौदाताई नाव भरपूर चर्चेत राहिलं. त्यांना घ्यायसाठी खेळाडू घरी यायचे म्हणजे. आणि आज ते 40+ खेळत आहे जुने डोंबिवली गावासाठी. तुम्ही खेळाडूने प्लीज वेळेवर या. कदाचित किशोरकडे मला वाटतं 10 खेळाडू आहेत का? दशरथ सर आयडिया आहेत सांगतात पूर्ण. अशोक सांगतात. तर मी आता बघा 10 खेळाडू आहेत बरोबर ना. हरीश केने आणि सलामीला आलेत. पुंडलिक मुंडे यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. आगमन नाही झाला ते मॅच बघ. सिन्हा सर पूर्ण आयडिया सांगितले मग खेळाडू मिळणार नाही ना. एक 15 आयडिया आहेत का? मग कपडे घालू. आयोजकांना सांग. बाराम बेडेकर येतात गोलंदाजी करण्यासाठी. पहिलं षटक घेऊन स्ट्रायकरनं हरीश केने. पंचांना तुम्ही फक्त सांगा की सबस्टिट्यूट खेळाडू कधी किती 2 षटकापर्यंत येईल, कधी येईल ते सांगून ठेवा प्लीज. सिन्हा 2 ओव्हर का सिन्हा सर ते सांगून ठेवा आधीच. 9 चेंडू. चला 12 मिनिट आहेत. आजच्या दिवसातली तिसरी मॅच टाकेलला हरीश केने. पहिला चेंडू आपण मध्ये सुरू करण्याचा प्रयत्न होता हरेशचा. एका बाजूला आपण मध्ये आकाशन 40+, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय जगदीश भोईर प्रतिष्ठान चिकनगर 40+. नेहमी या टीमचा वर्चस्व राहिलेलं आहे. मात्र क्रिकेट असं खेळ कधी कोणतीही टीम तुमच्यावरती हॅवी होऊ शकते. हार जीत होत असते क्रिकेटमध्ये. इथे माझा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये मिड विकेटला आणि चेंडू 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. पहिला चौकार हरीश केनेच्या बॅटमधून. हरीश केने 40+ क्रिकेटमध्ये 2 शतक या खेळाडूच्या नावावरती आहेत. 5 अर्धशतक 2023-24 मध्ये आपण पाहिले आणि 1200 म्हणजे 1245 रन 2023-24 मध्ये सर्वाधिक धावा केल्या हरीशने. 1245 एका वर्षामध्ये रेकॉर्ड आहे त्यांचा. अर्धशतकांचा राजा सुद्धा आहे. 5 अर्धशतक 1 शतक मागच्या सीझन मध्ये तुम्ही पाहिला. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने टायमिंग बघा किती चांगलं आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. सिन्हा पाटील सरांचा इशारा येतोय षटकार.
चौकारानंतर षटकार आला. पहिल्या चेंडू डॉट टाकला होता हरीशला. यावर्षी आपण बघू शकाल स्वर्गीय जगदीश भाऊ प्रतिष्ठान या नावाने चिकन संघ खेळताना तुम्हाला दिसणार आहे. आणि जशी पहिली इनिंग समाप्त होईल दुसऱ्या इनिंग मध्ये आपण प्रमोद रणशूर भोईर आणि जगदीश विष्णू भोईर यांना भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा वाहणार आहोत. एक चांगला संघ आहे, नेहमीच आदर्श संघ म्हणून या संघाकडे सुद्धा पाहिलं जातं. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक होते मात्र त्याला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. हरीश केडेला थांबवणं थोडंसं कठीण झालंय. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलाय 4 चेंडूमध्ये. म्हणजे धावांची गती चांगली आहे. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर जीत भोईर यांचे आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांचा एक कटआउट तुम्हाला पाहायला, त्यांचा फोटो पाहायला मिळतोय, केतन मात्रेचा फोटो पाहायला मिळतोय. म्हणजे खेळाडूंचे फोटो तुम्हाला पाहायला मिळतोय. डीकेला पाहता तुम्ही अविनाश मात्रे यांचे फोटो तुम्हाला पाहायला मिळतोय. 21-21 लो फुलटॉस होता, फक्त दिशा दिली डीप मध्ये. क्षेत्ररक्षक बिंदास 2 धावा इथे मिळतात. आता शिलगावच्या स्पर्धेमध्ये बिंदासने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम केला. धावा चेस करत असताना जे मिड विकेटला फिल्डिंग करतायत आणि 11 चेंडूमध्ये अर्धशतक केलं. वाकलांच्या विरुद्ध 68 धावा चेस करायच्या होत्या सेमीफायनलची मॅच. तर बिंदाची बॅटिंग चांगली आहे, लय मध्ये दिसत आहेत. फुलटॉस बॉल होता, फक्त दिशा दिली. बघायचा पंच श्रीनाथ पाळीसरांचा इशारा काय येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. वीस धावा दिल्यात. मागडे षटक. पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहेत हरीश केरे. जिथे फिल्डर नाही तिथेच ती चेंडू मारतात. त्यानंतर बामाली आणि जुनी डोंबिवली मध्ये मॅच असेल, लक्षात घ्या. तर बामाली संघ आपण रिपोर्टिंग करा. बामाली 40+. 40+ क्रिकेटमध्ये आपण मध्ये 57 संघ होते, अशोक 4 संघ ऍड झाले. बामाली 40+, मोठी देसाई 40+, कोणी 40+ आणि दहीसर 40+, असे 61 संघ बघा. ग्रामीण कल्याण डोंबिवली 40+ क्रिकेट असोसिएशन आणि 2 संघ कमी झाले अशोक संघात. वाडेकरचे 2 संघ होते, त्यातले 1 संघ कमी झालाय आणि निलजे 1 संघ कमी झालाय. चला बामाली 40+ कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. पुढच्या मॅच मध्ये बामाली 40+ आणि जुनी डोंबिवली. किशोर आलेत. किशोरने जबरदस्त गोलंदाजी केली होती फायनल मॅच मध्ये देसाईच्या विरुद्ध. आता इतर गोलंदाजांनी धावा खर्च केला. पहिल्या चेंडूला एक्स्टर्नच्या बाहेर होता. विक्रम आहेत. विक्रमला बेस्ट फिल्डरचा किताब मिळाला शिलगाव चषक मध्ये. बिंदास उत्कृष्ट फलंदाज होते आणि मालिकावीर किशोर मुंडेला तुम्ही पाहिलं. बेस बॉलर साई मात्रे. इथे मात्र फलंदाज क्लीन बोल्ड. पहिलं यश मिळालंय. नरेंद्र बाद होत आहेत. नरेंद्र पाटील या मॅच मध्ये 0वरती बाद. शून्यावरती बाद झाला. हरीश कदाचित सांगतायत एक्झॅक्टली तुला कशा प्रकारे हा चेंडू खेळायचा होता. चला कमलाकर आपण या. चंद्रकांत सुद्धा आलेले. नीता स्मृती या नावाने सुद्धा संघ त्यांनी उतरवला होता शिलगाव चषक मध्ये आणि रनरअप होता. निलेश आले बॅटिंग करण्यासाठी. निलेशने पहिला चेंडू पाठवून दिलाय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. बघा षटकारने खातं उघडलं फलंदाज निलेशने. धावा आलेत.
विकेट. 27. एक वाईड 27 धावा झालेत. एक वाईट बॉल होता किशोरचा. 27 धावा झालेत. UTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट लाईव्ह. कोणत्याही धावा विजयाची गॅरंटी तुम्हाला देऊ शकत नाही. रात्रीच्या ज्यावेळी NBA ट्रॉफी मध्ये मॅच पहिली FM हॉस्पिटल कर्नाटका केतन मात्रे त्या संघामध्ये त्यांनी त्याच्या टीमने ब्रायटन नवी मुंबईच्या विरुद्ध 87 धावा चेस केल्या 8 ओव्हरमध्ये. आशिष मेहरुलने विजयाचा चौका ठोकला. मंगल पावशे साहेबांचं आगमन झालं बामालीचे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकदा पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मंगल पावशे साहेबांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बामालीचे समाजसेवक साहेबांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. संख्या 29 प्रथम बॅटिंग करताना स्वर्गीय जगदीश भैर प्रतिष्ठान चिकनगर 40+ या सीझनची दुसरी स्पर्धा खेळत. पहिल्या स्पर्धेमध्ये पराभव पत्करावा लागला होता उंबारलीच्या विरुद्ध नारळीच्या मैदानात आणि आज दुसरी स्पर्धा खेळत आहेत. किशोर गोलंदाजी मार्कवर. धावांची गती चांगली आहे. इथे फटकाही चांगला आहे. फिल्डिंग थोडीशी खराब आहे. मात्र विक्रम वेगाने आले बघा. विक्रमला त्याचमुळे बेस्ट फिल्डरचा किताब मिळाला होता. किशोरला माहिती बघा हरेची विकेट महत्वाची या मॅच मध्ये. धावसंख्या 31. दुसरं षटक मार्गस्थ असताना 5 ओव्हरची मॅच. यानंतर बामाली 40+ विरुद्ध जुन्नर डोंबिवली 40+. शिलगाव चषक मध्ये खूप चांगला खेळ राहिला तो जुन्नर डोंबिवली 40+ टीमचा. लखनौ संघाने पहिल्या मॅच मध्ये धावा सहज चेस केल्या होत्या. आडिवीच्या विरुद्ध जयेंद्र बोऱ्यांनी जबरदस्त बॅटिंग केली होती. किशोर स्वतः गेलेत गोलंदाज. रनआउटची संधी होती. डायरेक्ट हिट जरूर झालाय. आता बघायचं त्याचं रूपांतर 3 धावांमध्ये होईल. नॉट आउट सांगतात पंच. 3 धावसंख्या पुढे सरकेल अशोक आम्हाला सांगते. 34. एक चेंडू शिल्लक आहे. 34 धावा झाल्यात. 11 चेंडूमध्ये पॉवर प्लेच्या 34 धावा आतापर्यंत बनवल्यात. स्वर्गीय जगदीश भोईर प्रतिष्ठान चिकनगर 40+ संघाने आज निलेशला प्रमोट केलं. 3ऱ्या क्रमांकावर त्यांनी निलेशने षटकाराने खातं उघडलं. 34 धावा. खेळाडूंवरती विश्वास दाखवणं गरजेचं आहे. तुमच्याकडे 11 खेळाडू एका टीम मध्ये ज्यावेळी असं मागच्या खेळाडूंना थोडंसं प्रमोट करणं गरजेचं आहे. हा चांगला चेंडू होता. ब्लॉकरचा वापर केला होता. 2 धावा इथे मिळाल्यात. दोन्ही धावसंख्या पुढे सरकले. प्रथम बॅटिंग करताना जगदीश भोईर प्रतिष्ठानच्या पाण्याची मागणी केली बघा. 36 धावा झाल्यात. 12 चेंडूमध्ये 36 धावा धावबल कधी लागल्यात. म्हणजे 18.00च्या सरासरीने धावा बनवल्यात. थोडंसं ऊन काल थोडंसं सावळी ऊन असं पाहायला मिळतं. म्हणजे आज सकाळपासून ऊन पाहायला मिळतोय. काही ठिकाणी पाऊसही झाला होता. दोन षटकात 34 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. वैदई प्रभात क्रिकेट संघ वाकलन 40+ आयोजित आर्या स्मृती चषक. आर्याला भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून दिली होते. पुढच्या मॅच मध्ये बामाली 40+. यावर्षी नवीन संघ ऍड झाला बामाली 40+. दुसऱ्या बाजूला जुन्नर डोंबिवली 40+ अशी मॅच पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 36. धावा झालेल्या. चांगली धावांची गती आहे. दोन षटका 36. मंगल पावशे साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावर उपस्थित झाले. बामालीचे समाजसेवक त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. दुसऱ्या बाजूला जुन्नर डोंबिवली 40+. चांगली मॅच होईल. जिग्नू दातेलकर मला वाटतं थोडेसे नाराज दिसत आहेत. एक चांगला झेल जिग्नू दातेलकर याने पकडला. बॉलिंग चांगली केली होती अंतरलीने. मात्र तिथून एक चेंडू खराब आला मोहन यांचा. तिथून चौकार आला. तिथून एक ऊर्जा मिळाली.
शिडकाली फोर्टी प्लसला आणि त्यांच्या धावा फास्ट आल्या. निता स्मृती संघाचे पुरस्कार बघा. नेहमी वाकल संघाला पुरस्कृत करतात चंद्रकांत पाटील. गंगाराम पहिला चेंडू आपण बघतोय. गंगारामचा लेग स्टंपच्या बाहेर. सगळी धावा झालेत. गंगाराम सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू या टीमच्या आकाशन फोर्टी प्लसचे. गंगाराम फुलटॉस होता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये विक्रम आणि इथे काय केलं विक्रमने. फिल्डिंग थोडीशी खराब झाली. आता तीन धावा मिळालेत. धावसंख्या 40. म्हणजे धावांची गती चांगली बघा. एक विकेट नरेंद्र या मॅच मध्ये 0वरती बाद झाले. नरेंद्र पाटील, राजेंद्र पाटील दोन मंजुराष्ट्रपी बादात. गोलंदाज गंगाराम कमबॅक करावा लागेल. कधी हरेश केरीची विकेट या मॅच मध्ये महत्वाची. तो मैदानात थांबला तर धावांची गती भरपूर वाढेल. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित धोका झाला असता. मग 2 धावा इथे मिळालेत. धावसंख्या 42. बामाली फोर्टी प्लस संघ दाखल झाला. त्यांचे वेदी प्रभात वाकलन फोर्टी प्लस टीमच्या वतीने हार्दिक स्वागत. धावांची गती चांगली आहे. 42 रन्स ऑलरेडी झालेत. पहिल्या मॅच मध्ये 65 तुम्ही पाहिल्या. दुसऱ्या मॅच मध्ये 47 पाहिल्या त्या चेस झाल्या. पहिल्या मॅच मध्ये 65 पाहिल्या त्या चेस झाल्या नाही शील संघाला. गंगाराम इथे फटका चांगला आहे. धावाही 4 मिळतील. हरेश केरेच्या बॅट मधून आलाय चौकार. चिकनगर फोर्टी प्लसचा संघ आपण पाहिला. ते टीमची रन मशीन आहे हरेश केरे. त्याच्या बॅट बद्दल चौकार आला. या स्पर्धेत आपण पाहतोय जगदीश भोईर प्रतिष्ठाने नावाने संघ खेळतोय. जशी पहिली इनिंग समाप्त होईल स्वर्गीय जगदीश विष्णू भोईर आणि स्वर्गीय प्रमोद रणशूर भोईर यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली मानत. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 46. जुनाच आहे. 2 षटकांचा जुना आम्ही मगाशी सांगितलं. कधी फक्त पहिल्या मॅचला नवीन होता. बामाली संघ दाखल झालाय. त्यांचे हार्दिक स्वागत. ज्यावेळी आम्ही आता अंडर-24चं ऑप्शनला होतो ग्रामीण प्रीमियर लीग अंडर-24 आणि तिथे सर्वात जास्त बोली कोणाला लागली तर पंकज पावशे बामाली 31,000 रुपयाची बोली लागली. बामाली गाव हे चर्चेत आहे टेनिस क्रिकेटमध्ये. त्याच्या मागोमाग अनिकेत पाटील होते सोनारपाड्याचे. त्याची बोली 30,000. म्हणजे अंडर-24ची प्रीमियर लीग आता धमाक्यात होणार आहे. डायगरच्या मैदानात 9, 10, 11 डिसेंबरला ती स्पर्धा होणार आहे. आणि पंकज पावसे हे नाव चर्चेत आहे. सचिनचा मी उल्लेख करेल. बामालीचे सचिन सुद्धा एक चांगले म्हणजे थोडंसं क्रिकेटपासून दूर असतात. प्रत्येक खेळाडूला खेळणं कठीण आहे. ऑनसाईडला खेळायचं होतं पण वाईट चिखून करतात. चर्चा केली थोडीशी. जसं स्वर्ग यांनी कधी बऱ्याच वेळा पाहायला चेंडू लागून जाऊ शकतो. वाईट बॉल आहे. 47 झालेत. 47 धावा झाल्या. धावांची गती चांगली आहे. स्वर्गीय जगदीश भोईर प्रतिष्ठान चिकनगर फोर्टी प्लस. फुल टॉस मिळाला. असे चेंडू तुम्ही हरेश केनेला देऊ शकत नाही. चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर. 50 कंप्लीट चिकनगर फोर्टी प्लस संघाची. तिसऱ्या षटकामध्ये आपण अशोक पाहतो 53 धावा धावपळ कधी लागल्या. टॉस गमावल्यानंतर जगदीश भोईर प्रतिष्ठान चिकनगर फोर्टी प्लस. पहिल्या स्पर्धेत यश मिळाल्याने म्हणून काय झालं. दुसरी स्पर्धा आम्ही चांगली खेळू या उद्देशाने जगदीश भोईर प्रतिष्ठान चिकनगर संघ मैदानात उतरलाय आणि लय मध्ये दिसतात हरेश. 53 धावा बॅकफुटला गेले. टायमिंग आता झालं नाहीये. चेंडू बराच वेळ हवेत. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. लॉंगापूरला क्षेत्ररक्षक येत आहेत. लालचंद तोपर्यंत 2 धावा इथे मिळतील. 55. 55 धावा झाल्यात. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नरेंद्र पाटील 0वरती बाद झालेत. मात्र निलेश आणि हरेश केने उर्फ पिंट्या फोर्टी प्लस मध्ये 2 शतक. रेग्युलर मध्ये स्वप्न राहिलं अधुरं त्याचं. चिंचणीच्या मैदानात 97 वरती तो बाद झाला होता रेग्युलर क्रिकेटमध्ये. फुल टॉस आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने
सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी धावा आणि फक्त धावा या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांमध्ये तब्बल 59 धावा धापल कधी लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना स्वर्गीय जगदीश भोई प्रतिष्ठान चिखलदरा 40+ संघाच्या. चंद्रकांत पाटील यांचं आगमन झालं बघा. निता स्मृती वाकलर, निता स्मृती वडवली बी, निता स्मृती खार्डी अशा संघाला ते पॅक करतात रेग्युलर मध्ये. आणि जीत भोईर यांच्यावरती नेहमी त्यांनी विश्वास दाखवला. या चंद्रकांत पाटील आपलं हार्दिक स्वागत. मला वाटतं थोडेसे उशीर आलेत त्यामुळे संघामध्ये नाही आहेत. जेव्हा जेव्हा निता स्मृती वाकलन या नावाने रेग्युलर संघ खेळलाय जीजी स्पोर्ट वाकलन तेव्हा तेव्हा ट्रॉफी त्यांनी जिंकून दिलेली आहे चंद्रकांत पाटील यांना बघा. एकोणसाठ धावा झाले. 59 धावा झालेत. हरेश केनीने 12 चेंडूचा खेळ केला. वैयक्तिक 40 वरती बॅटिंग करतायत. या सीझन मध्ये आपण बिंदासचं अर्धशतक पाहिलंय. पहिलं अर्धशतक 2024-25 कोणाच्या नावावरती आहे तर बिंदासच्या नावावरती आहे. आणि हॅट्रिक आपण पहिली 2024-25 नितीन पांडेच्या नावावरती आहे देसाई संघाच्या. तर दुसरं अर्धशतक आता हरेश केनीचं पाहायला मिळेल का या सीझन मध्ये. हरेशचं पहिलं असेल मात्र दुसरा खेळाडू तो ठरेल का. बिंदासला पहिला मान मिळालाय. खरे हनुमान पाटीलचा झेल ड्रॉप केला सदानंदने फायनल मॅच मध्ये शिलगाव चषक मध्ये. आणि त्यानंतर हनुमानने काय बॅटिंग केली. चेंडू राखून ती मॅच जिंकून दिली देसाई 40+ संघाला. किशोर गोलंदाजी मार्कवर. इथे चेंडू हवेत आहे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप. बघा कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण असतं. तुम्ही गोलंदाज काहीच करू शकत नाहीये. 1 धाव मिळाले. धावसंख्या 60. निलेशला आज प्रमोट केले 3ऱ्या क्रमांकावरती. तुम्ही खेळाडूंवरती भरोसा दाखवणं गरजेचं आहे. हरीश केने बेस्ट बॅटर होते बेस्ट बॉलर. मागच्या 2023-24चा अशोक आपण पाहिलं तर अरुण भोईर होते. अरुण भोईरने जबरदस्त गोलंदाजी केली. हा चेंडू ब्लॉकला होता त्यालाही खोदून काढलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे आणि इथे आता निलेशला रनआउट व्हावं लागेल. हरेशचा कॉल होता दुसऱ्या डावाचा. 1 जरूर मिळेल. 61 झाल्यात आणि 41 वरती बॅटिंग करतो या मॅच मध्ये हरीश केने. बॅटिंग करण्यात येतात विक्रम भोईर. प्रत्येक वर्षी आपण पाहतो वार्षिक संमेलन 16 पाहायला मिळतो 40+ संघटनेचा, ज्यामध्ये प्रत्येक गावातील उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजाला 1 टी-शर्ट दिली जाते. अर्धशतकांचा राजा 1 टी-शर्ट दिली जाते. सर्वोत्कृष्ट संघ ज्याला ट्रॉफी दिली जाते आणि आदर्श संघ म्हणून त्याला एक ट्रॉफी. आयरेस संघ आदर्श संघ होता यावर्षी आणि सर्वोत्कृष्ट संघ देसाई संघ होता. डॉट बॉलची समाप्ती होईल. हरेशला बीट केले. 41 वरती हरेश बॅटिंग करतात. 61 धावा ऑलरेडी झालेले आहेत. 65 सर्वाधिक धावा या स्पर्धेतील गोलवली बी संघाच्या. गोलवली बी 40+. पहिली मॅच त्यांनी जिंकलेली आहे. पुढची मॅच बामाली 40+ आणि जुनी डोंबिवली 40+. अपील स्ट्रॉंग आहे. हरेश केनेलाही माघारी परतावं लागेल. 41 धावांची मॅरेथॉन इनिंग इथे समाप्त होईल. हरेश केने बॅक टू द पॅव्हेलियन. 61 वरती अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. अमित आले बॅटिंग करण्यासाठी. अंडर क्रिकेट भरपूर प्रमाणात अमित खेळलेले आहेत. हरेशसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. 41 धावा त्याने या मॅच मध्ये कुठल्या तरी पायचीच्या स्वरूपात तो बाद झाला. किशोर सुद्धा आपण पाहिला ना अनुभवी. 61 धावा झालेत. जे येत आहेत आमचे जयवंत जोशी एक जबरदस्त खेळाडू. चांगले मंडप डेकोरेशन वाले सुद्धा खूप चांगलं व्यासपीठ जुनं डोंबिवलीच्या मैदानात जेव्हा जेव्हा मॅचेस होतात. किशोर सुख करण्याचा प्रयत्न
अपील स्ट्रॉंग केलं होतं. म्हणजे जसं सोरकरे सांगतायत चेंडू एक्झॅक्टली कुठे रिलीज झाला, लेग बाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 62-62. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. बामाली 40+ आणि जुनी डोंबिवली 40+. पहिल्या फेरीतील ती शेवटची मॅच असेल. चौथं षटक मार्ग असे 5 ओव्हरची मॅच आहे. धावांची गरज आहे. बघा जिगडू दातीलकर ड्रिल करून बघतायत काय चुका झाल्यात आज अंतरली 40+ संघाकडनं. किशोर मुंडेंची साडू सुद्धा आहेत. अमित बघा किती वेगाने धावतायत. 2 धावा मिळाल्यात. धावा झाल्या 64. 4 षटकांचा खेळ समाप्त. झाल्यात. फिल्डिंग लगेच लावा. आगासर 40+. विक्रमच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड होतील. 15 बॉलमध्ये 41 धावा बनवल्या. हरेश ते नरेंद्र 0वरती बाद झाले. निलेशने 17 धावा या मॅच मध्ये बनवल्यात. उपयुक्त 17 धावा आहेत. 4 षटकात 64 धावा झाल्यात. 64 धावा झाल्यात. प्रथम बॅटिंग करायला जगदीश भोईर प्रतिष्ठान चिकनगर 40+. जगदीश भोईर साहेब आपल्यामध्ये आज नाहीये, मात्र त्यांच्या नावाने संघ खेळतोय. ज्या प्रकारे स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खेळकरी संघ तुम्ही पाहिला, वेदांत पाटील प्रतिष्ठान अंतारली संघ पाहिला, आणि आता जगदीश भोईर प्रतिष्ठान चिकनगरला तुम्ही पाहता. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज सुनील येतात. गोलंदाजी करण्यासाठी सुनील मुंडे येतात. सुनील मुंडे सुनील मुंडे येतात शेवटच्या षटकामध्ये. दोन धावा मिळाल्यात अमितला. आजच्या सर्वाधिक धावा झाल्या जगदीश भोईर प्रतिष्ठान चिकनगर 40+ संघाने टाळ्या झाल्या पाहिजे. 66 धावा झाल्या या स्पर्धेतील सर्वाधिक धावा. या अगोदर 65 होत्या बोलिवली 40+ बी संघाच्या. मागच्या सीझन मध्ये 100 धावा सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. हरेश केलेलं शतक सुद्धा पाहिलं मागच्या वर्षी. दानसिंग डाऊन द विकेट पुढे आले, मात्र टायमिंग झालं नाहीये. एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केला बघा. अमित काय करतोय, झेलकडे पाहत राहिले. एखाद्या 3 धावा झाल्या असता. 68 68 धावा झाल्यात. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा आहेत. जगदीश भोईर स्मृती 11 चिकनगर 40+. तो तुम्हाला 2-2 3-3 धावा घ्यायला हव्या, कारण प्रत्येक बॉलवरती तुम्हाला षटकार चौकार येणार नाहीये. एक सिंगल अजून ऍड होईल. धावसंख्या 69. कडे 68 धावा सुद्धा 4 षटकात चेस केल्या होत्या आगासनने. हे विसरून चालणार नाहीये चिकनगर टीमला. बिंदास लय मध्ये दिसत आहेत. 6 चेंडू 6 षटकार बिंदासने यावर्षी मारलेले आहेत. 11 बॉलमध्ये 50 मारली आहे पहिली, त्यामुळे धावा जास्त बनवाव्या लागतील. विक्रमला माहिती आहे, विक्रमने मॅचेस पाहिले आहेत शिरगाव चषकच्या. सुनील चांगली गोलंदाजी करतात. शिवापूरच्या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 5 खर्च केलेत. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑफला फिल्डिंग चांगली झाली तिथे. उदय दादा बघा तिथे बॅकअप देत आहेत. उदय सुद्धा ऍड झालेले होता. आकाशन 40+ मध्ये 2 धावा झाल्यात. 71 धावा झाल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अशोक यानंतर आपण टॉस करणार आहोत. बामाली 40+ विरुद्ध जुनी डोंबिवली 40+. अपील केलं होतं बाईच्या सर्वाधिक धाव. बघा दोन्ही एंडने स्ट्राईक सोडावी लागेल, हा नियम आहे. तरच तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकता. 72 धावा झाल्यात. लक्षात घ्या, प्रत्येक टीमने ज्यावेळी तुम्हाला स्ट्राईक रोटेट करायची असेल दोन्ही एंडने स्ट्राईक सोडावी लागेल, आणि जर स्ट्राईक चेंज होणार नाही, हा नियम आहे. 72 धावा झाल्यात. सुनीलने चांगली गोलंदाजी केली. थोडीशी उशीर आली सुनील, मात्र धावांवरती अंकुश लावलाय.
सुनील पंच वाईट कोण करतायत. आता फलंदाज बाद होईल. 1 रन्स मिळेल. धावसंख्या 73. जगदीश येते डावखुळे त्याचे बॅटर आहेत. त्यामुळे फिल्डिंग लावून घ्या. अभ्यासन लेफ्टी बॅट्समन आहे बघा तुमच्या माहितीसाठी, जेव्हा आपला वेळ वाचेल. अमित बाद झालेले आहेत. धावा झालेत. 1 रन्स इथे मिळेल. आणि सर्वाधिक धावा या स्पर्धेतील बनवल्यात त्या जगदीश बोईस 11 चिकनगड फोर्टी बसले. 74 आणि 75 धावा कंपल्सरी चेसिंग. 75 धावा चेस करावे लागतील. चला टॉस करूया आपण. जरूर नंबर 40+ कॅप्टन या आणि बामाली काळूराम मुंडे यांच्या शुभाचे टॉस होईल. काळूराम मुंडे यांच्या शुभाचे टॉस होईल. चला जरूर डोंबिवली 40+ कॅप्टन या काळूराम मुंडे यांच्या शुभाचे टॉस होईल. पहिल्या फेरीतली शेवटची मॅच आहे, त्यामुळे 5 ओव्हरची मॅच असेल. आता चिकनगड संघाच्या वतीने स्वर्गीय प्रमोद रणशूर भोईर आणि स्वर्गीय जगदीश विष्णू भोईर ज्यांच्या नावाने संघ खेळते, या दोन्ही व्यक्तींना आपण भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा वाहणार आहोत. मॅच दुसरी इनिंग सुरू होण्या अगोदर टॉस झालेला आहे. जुने डोंबिवली 40+ टॉस जिंकलेला आहे. जुने डोंबिवली 40+ संघाने टॉस जिंकलाय. 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. चिकनगडने 74 धावा केल्यात. आपण ज्यांच्या नावाने हा संघ खेळतो चिकनगड स्वर्गीय जगदीश विष्णू भोईर आणि स्वर्गीय प्रमोद रणशूर भोईर यांना श्रद्धांजली. कॅप रिव्ह्यू करा आपल्या चिकनगड संघ. आणि आपण जे खेळाडू बसलेत त्यांना विनंती आपण जागेवर उभे राहा. जे आमचे लाडके खेळाडू बसलेत त्यांना विनंती आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. स्वर्गीय प्रमोद रणशूर भोईर आणि स्वर्गीय जगदीश विष्णू भोईर यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आणि खास करून स्वर्गीय जगदीश विष्णू भोईर चिकनगड 40+ संघाच्या वतीने आपण 2 मिनिटे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. शांती शांती नक्कीच त्यांच्या आत्मासह चिर शांती लाभो हीच ईश्वरचंदी आपण प्रार्थना करूया. पहिल्या सत्रामध्ये जगदीश भोईर प्रतिष्ठान या संघाने धावा केल्या, त्या चिकनगड 40+ संघाने धावा केल्या. 74 आणि 75 धावांचं लक्ष चेस करायचं आकाशी संघाला याबद्दल 68 धावा या सीझन मध्येच त्यांनी 3 ओव्हरमध्ये चेस केल्या आहेत. त्यामुळे 75 त्यांच्यासाठी महाग असतील का या मॅच मध्ये की सोप्या असतील या ऐकण्यासाठी आपण जाणार दुसऱ्या सत्रामध्ये जगदीश दादा पाटील यांच्याकडे. धन्यवाद. तर सन्माननीय भरतशेठ भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शिवसेनेचा बुलंद आवाज गेली कित्येक वर्ष ते एकजुटाने काम करत असताना या विभागामध्ये पाहतोय आपण भरतशेठ भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जातोय.
तर सन्माननीय भरतशेठ भोईर कल्याण जिल्हा ग्रामीण चे प्रमुख सन्माननीय भरतशेठ भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय। या वाकण संघाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। थँक्यू सो मच नितीनजी कायम। तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं आपण जगदीश भोईर स्मृती चिकनकर संघाने धाबा जमावल्या ते 74 आणि 75 धावसंख्येचं भलं मोठं लक्ष ठेवलंय। सलामीची जोडी आगासन संघाची बिंदास मुंडे आणि त्याचबरोबर गंगाराम मुंडे ही सलामीची ओपनिंग प्लेअर जोडी। पहिलाच बॉल लीडिंग आहे, चेंडू पाठीमागे चाललाय, स्क्रीनच्या समोर जाईल। दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू सीमा पार, पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार। अतिशय चांगला फटका होता। बिंदास मुंडेला पाहतो मगाशीच आणि तिने उल्लेख केला की यावर्षी 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम ज्याच्या नावावरती आहे आणि सर्वाधिक जलद अर्धशतक सुद्धा जगवण्याचा विक्रम त्याच्याच नावावरती। 11 चेंडू 51 धाबा असे विक्रम प्रस्थापित होतात। आता सध्या गोलंदाजांची कसोटी असं खरं तर 4 दिवसापूर्वी मागच्या वीक मध्ये पाहिलं आपण आमच्या आई क्रीडांगण नारिवलीच्या मैदानावरती जे सामने झाले ना ते गोलंदाजांचं वर्चस्व होतं। फलंदाजी करणाऱ्या टीमला मात्र भरपूर मेहनत करावी लागत होती। अशा खेळपट्ट्या बनवणं सुद्धा तेवढेच चांगले असतात कारण आपल्याकडे पाहिलं तर पाटा खेळपट्ट्या असतात त्यामुळे गोलंदाजांची भरपूर प्रमाणात धुलाई होते। किती चांगला गोलंदाज असू दे त्याची धुलाई होत असते। मात्र अशा काही खेळपट्ट्या बनवल्या गेल्यात की जेथे गोलंदाजांचं वर्चस्व 4 दिवस सातत्याने त्या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला की गोलंदाजांची हुकूमत राहिली खेळपट्टीवरती। या मॅच मध्ये सुद्धा 75 धावा चेस करायचे। फुल टॉस केअर ऑफ दी विकेट, फटका चांगला, पॅडल स्वीप, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, अलॉंग द कार्पेट येईल तो चौकार बिंदास मुंडे यांच्या बॅट मधून। यावेळेस प्लेड ऑन, फटका खेळायचा होता, फलंदाज बाद। पहिला मोठा धक्का लागला या आगासन संघाला। ज्या खेळाडूने चौकार ठोकला मात्र त्याच्यानंतर त्याला बाद करण्यात यश प्राप्त केलंय। 1 डाऊनचा खेळाडू किशोर मुंडे मैदानामध्ये येत असताना पहा मिळतो आपल्याला। आणि भरतशेठ यांचं आगमन झालेलं आहे। शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांचं या मंचावरती आगमन। चांगला चेंडू होता, हलकसा अपील करण्याचा प्रयत्न, रनआउटचा धोका या ठिकाणी पाहिलाय। एज आहे हे सांगत असताना श्रीनाथ पाटील। आणि जेव्हा जेव्हा 40+ किंवा रेग्युलरचे सुद्धा सामने होतात त्या मैदानावरती, याच नव्हे तर 14 गावामध्ये जेव्हा जेव्हा क्रिकेटचे सामने होतात तेव्हा भरतशेठ भोईर शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांचं प्रत्येक टीमला मोलाचं सहकार्य असतं। कारण कोणतेही
टुर्नामेंट असू द्या, कोणताही कार्यक्रम असू द्या, तुमचा बजेट असेल त्या बजेटमध्ये मात्र हे नेहमीच हातभार लावत असतात. कारण पैशाबिना कार्यक्रम होत नाही. मोठे मोठे कार्यक्रम करायचे तुम्हाला त्यासाठी निधी आणणं गरजेचं असतं. मात्र आमच्या 14 गावामध्ये असे काही दानशूर दाते आहेत की ज्यांच्या माध्यमातून हे कार्यक्रम पूर्ण केले जातात. आणि यावर्षी त्यांचा संघ सुद्धा 40+ मध्ये इन झालेला आहे. कारण असं वाटतं प्रत्येक गावामध्ये एखाद दुसरा संघ असावा. 40+ क्रिकेटला सध्या क्रेज आली आहे. आणि 40+ क्रिकेटमध्ये पाहिलं ना तर वेगवेगळे पारितोषिक सुद्धा असतात. त्यामुळे या आर्य स्मृती वैदेही 11 प्रभात 40+ वाकळच्या टीमने एक संकल्पना राबवली की काहीतरी गृहोपयोगी वस्तू म्हणजे घरच्या वस्तू जे ते आपल्याला किचनमध्ये घरच्या किचनमध्ये ज्या वस्तू लागतात त्या पुरवल्या जातात त्यांचं पारितोषिक ठेवावं. म्हणून जो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट असेल अर्थातच सिरीज असेल त्या खेळाडूला 15 किलो तेलाचा डब्बा मिळेल. एक चांगली संकल्पना. जेव्हा आपण अशा काही वस्तू घरी घेऊन जातो ना तेव्हा संध्याकाळ आपली मजेत जाते. का चंद्रकांत पाटील? हा 2 वर्षापूर्वी आगासन संघाने सुद्धा अशाच काही ठेवल्या होत्या. त्या प्रकारे पारितोषिक ठेवली होती. नवापाडा संघाने सुद्धा तेच केलं होतं. त्याचबरोबर बेतवडे संघाने सुद्धा 2 वर्षापूर्वी अशीच काही संकल्पना राबवली होती की जेथे गृहोपयोगी वस्तू आपल्या वापरात येणाऱ्या वस्तू पारितोषिक. चांगला चेंडू पडल्यानंतर अतिशय चांगला टप्पा हरेश केणीला पाहतोय आपण उर्फ पेंट्या. या नावाने प्रचलित असणारा खेळाडू अतिशय बलवान खेळाडू आहे. शांत स्वभावाचा. मग तो त्याच्या बॅटमधून नेहमीच धावा आपल्याला पाहायला मिळतात. फटका चांगला उंचावरून खेळण्याचा प्रयत्न. स्टँड अँड डिलिव्हर जागेवरून खेचलाय फटका. किशोर मुंडेच्या बॅटमधून या 6 धावा. यावेळेस पुन्हा एकदा लाईन अँड लेंथ मध्ये चांगली गोलंदाजी. 2 चेंडू दाट गेल्यात. 1 चेंडू षटकार. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन. सेकंड पॉवर प्ले त्याच्यामुळे 3 फिल्डर सीमारेषेवरती आहेत. नाहीये. आणखीन 1 चेंडू डॉट. षटकार येऊन सुद्धा मात्र चेंडू डॉट आल्या. त्यामुळे थोडंसं अंडर प्रेशर क्रिकेट पाहायला मिळते. ते किशोर मुंडे खेळत असताना पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. कॅचिटचा कॉल आहे. विक्रम भोईर छेल खाली आल्यात आणि अखेरकार विकेट मिळत असताना इथे लागलाय धक्का दुसरा आगासन टीमला. बालाराम बेडेकर मैदानामध्ये येत असताना 4थ्या क्रमांकाचा खेळाडू. दुसरं षटक हरेश केणी यांचं पहा मिळतो आपल्याला. अतिशय चांगलं षटक. षटकार जरी आला तरी विकेट मिळाली. 3 चेंडू डॉट फेकले ओव्हरमध्ये. अगदी खोल्या टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केला जातोय. चांगल्या पद्धतीचं षटक राहिलंय. फक्त धावा आल्या त्या या ओव्हरमध्ये 6 धावा.
2 षटकामध्ये धावसंख्या फार कमी पाहायला मिळते. 17 धाबा, 11 ही धावसंख्या पाहिले पहिल्या ओव्हरमध्ये. त्याच्यानंतर 6 धावा आल्या, 1 षटकार, 5 चेंडू डॉट फेकले, एका खेळाडूला बाद केलं. त्यामुळे आता थोडंसं चिंतेचं सावट आहे. अद्यापी धाबा चेस करायच्यात. एकूण 75 पाऊणशे धावा जवळजवळ चेस करायच्यात. 18 चेंडू अद्याप 58 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज विक्रम भोईर मैदानावरती पाहा मिळतो आपल्याला. दरम्यान बामल्लीचे सन्माननीय विवेकजी भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती मंचावरती यावं. त्यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी सहकार्य दाखवलंय, मदतीचा हात दिलाय, त्याबद्दल त्यांचं आभार. त्यांना विनंती आहे मंचावरती या. स्लो चेंडू फेकला, एकदम स्लो. गंगाराम मुंडे यांना पाहतो स्ट्राईक वरती. रेडी गेज आहे. या ठिकाणी पाहतोय आपण झेलटिपण्याचा पूर्णपणे प्रयत्न होता. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल, 2 धावा पूर्ण, तिसरीचा पण कॉल आहे. 3 धावा. तीन धावा पूर्ण केल्या जातात. पंधरा चेंडू 55 धावसंख्येची अद्याप गरज आहे. मोठे फटके आले तर सामन्याला कलाटणी मिळेल. मग त्याच्यापेक्षा जास्त चांगली गोलंदाजी सध्या तरी होत असताना चिकनगर संघाची पाहतोय. बालाराम बेडेकर बॅटचा पेस कोल्हा, चेंडू चाललाय पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. अशाच काहीशी मोठे फटक्यांची गरज आहे. मग ते मोठे फटके येणं फार गरजेचं आहे आगासन संघाला. नेक्स्ट मॅच गिरजामाता जुनी डोंबिवली विपक्ष जय बजरंग जय हनुमान बामाली या 2 संघामध्ये सामना पाहायला मिळेल. स्लोअर चेंडू, पुन्हा एकदा गती परिवर्तन पाहायला मिळालं. फटका चांगला होते. पुन्हा एकदा फिल्डर होते दूरवरती. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा केला जाईल प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्यात. चला 3 ओव्हरमध्ये पाणी ड्रिंक्स चालू जाऊ द्या मैदानामध्ये. सेकंड इनिंगला बॅटिंग करत असताना धावा कुठल्या त्या आता एकूण 3 ओव्हरमध्ये 26 धावा फक्त झाल्यात. 49 अद्यापी 12 चेंडू 49 धावसंख्येची गरज. आज दरम्यान जुनी डोंबिवली संघाचं सुद्धा आगमन झालं आणि आमचे शिवाजी दादा जोशी यांचं आगमन झालं. या मंचावरती स्वागत आहे आपला. संघ तो खेळताना पाहायला मिळेल. गिरजामाता जुनी डोंबिवली पक्ष बामाल्याचा पहिल्या फेरीतील 4था मॅच असेल.
दादा अरुण आहे ना. चला आता 12 चेंडू आणि गरज होती मात्र आता 49 धावसंख्येची. चला या शिवाजी दादा, आपलं आगमन झालेलं आहे, स्वागत आहे आपलं. चांगला फटका यावेळेस, हो तेवढंच चांगला फोल्डिंग, सुपर, अतिशय चांगला फोल्डिंग. एकेरी स्वरूपाची धाव मिळाली, जवळजवळ 3 धावा वाचवल्यात. एवढा बॅटचा फ्लो होता की अत्यंत वेगाने चेंडू आला. पुन्हा एकदा चेंजेस करत असताना 11 चेंडू अद्याप 48 बनवायचे आहेत. फुल टॉस हे बालाराम बेडेकर त्या ठिकाणी होते. एक धावच मिळेल, दुसरीचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय. यावेळेस क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागला आगासन टीमला. फलंदाज लालचंद्र मुंडे मैदानात आल्यात. आता एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्येकडे वाटचाल करत असताना चांगली बॅटिंग पाहायला मिळाली नाहीये. सुरुवातीपासून जे धक्के दिलेत त्या धक्क्यातून अद्याप आगासन संघ सावरताना पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे आता सामना थोडासा कठीण झालाय जसं सामना पुढे सरकलाय. कारण भलं मोठं लक्ष 75चं टार्गेट असताना सुरुवात त्यांची अतिशय निराशाजनक झाली आणि त्यामुळेच आता त्यांना सामना कदाचित जड जातोय की काय असं वाटतंय. वाईट बॉल, पंच वाईट चिकून करत असताना एक अबांतर धाव मिळाली आहे. बॅक टू बॉलर्स. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना पाहतो आपण जगदीश भोईर, स्मृती चिकनगर या टीमला. यावेळेस फटका चांगला, खेळाडू उपस्थित आहेत. ओहो, साधा सोपा आणखीन झेल होता ड्रॉप होत असताना. चौथं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकेरी स्वरूपाची धाव मिळत असताना शेवटचं षटक आता. धावा मात्र भरपूर बडवायचे आहेत. 44 44 6 चेंडू 44 धावा. नरेंद्र आल्यात शेवटचं षटक घेऊन. पहिलाच बॉल, बिग शॉट
फटका चांगला आहे, जागेवरून खेळलात, षटकार आलात. असे फटके मात्र अगोदर येणे फार गरजेचं होतं. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. पाच चेंडू आणि 38. फलंदाज बाद झाल्यात. आमचे बामणलीचे विवेक भोईर यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या तुमचा सामना सुरू होईल त्याच्या अगोदर आपण व्यासपीठावरती या. आयोजन कमिटीची आपल्याला विनंती आहे. विक्रम आल्यात, नवीन फलंदाज बालाराम मेडेकर बाद झाल्यात. षटकार आल्यानंतर मात्र फुलटॉस केअर ऑफ द विकेट. फटका चांगला, रन्स मिळतील 4. चौकार विक्रम यांच्या बॅट मधून चौकार आलाय. विवेक भोईर यांचं आगमन होते बामणलीचे. त्यांचं आम्ही वैद्य 11 प्रभात 40+ संघ आयोजित आर्य स्मृती चषकामध्ये त्यांचं मनापासून स्वागत. यस आलाय, बॉल आलाय. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. एकच धाव. इकडे धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहा मिळते. विवेक शेट भोईर यांचं सुद्धा आगमन झालेलं मंचावरती. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वाईट बॉल, एक अभांतर धाव मिळेल टीमला. मात्र एका धाबेने आता काही फरक पडणार नाहीये. पुढे येऊन करण्याचा प्रयत्न. लेग स्टंप. डॉट बॉल येत असताना पाहतो आपण. यस फटका. डिपिश कबरला फिल्डर आहेत आणि ते सामना विजय ठरतोय तो जगदीश भोईर स्मृती चिकनगर संघ, ज्याने 75 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं होतं आणि तो संघ आता विजय ठरला या मॅच मध्ये. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच नो डाऊट्स अबाउट, ज्याने 15 मध्ये 41 धावांची 72 खेळी